भारत परिक्रमा चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत। आज आपण जाणार आहोत विरार येथील जीवदानी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी। जीवदानी माता उंच डोंगरावर विराजमान आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला 1450 पायऱ्या चढून जावं लागतं। जीवदानी माता मंदिराच्या पार्किंगला आणि या पार्किंगमधून आता वर आपल्याला जायचं असेल तर हे मंदिरात जाण्यासाठी रोपवे आहे, कारण फार उंचावर आहे, चढून जावं लागतं आणि त्याच्यामुळे रोपवेनं आपल्याला अगदी 10 मिनिटांमध्ये आपण वर जाऊ शकतो। चला आता हे आता फनिक्युलर जे आहेत रोपवे आहेत त्याचे जे बोगी आहेत हे एक खाली जाणार आहे, एक वर येणार आहे। आता खाली येणारा खाली येत आहे, वर जाणारा अगदी मंदिराच्या जवळ वरचा जो स्पॉट आहे तिथपर्यंत पोहोचलेला आहे। खालून जरी लहान दिसत असलं तरी वर असं प्रशस्त मंदिर आहे, मोठा हॉल आहे, मंदिर छान आहे, पाणी पिण्याची व्यवस्था वर आहे, सगळी व्यवस्था आहेत। हे जीवदानी माता मंदिरामध्ये जाण्यासाठी पैदल जो मार्ग आहे त्या पैदल मार्गाचं गेट मार्गानं सुद्धा आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो। पलीकडून रोपीची सुद्धा व्यवस्था आहे। हे जीवदानी माता मंदिर मुख्य गेट। विरारमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी असलेले प्रसिद्ध जीवदानी माता मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं असं नक्की ठरवलं होतं आणि 6:30 वाजता रूमहून निघालो आणि आता आलो आहोत जीवदानी माता मंदिराच्या पार्किंगला। या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायची असेल तर 40 रुपये प्रति गाडी वाहनासाठी आपल्याला द्यावे लागतात आणि या पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्या नंतर बाजूला आहे रोपवेचं ऑफिस। आपल्याला रोपवेनं सुद्धा वर जाता येतं किंवा आपल्याला पायऱ्यानं सुद्धा वर जाता येतं। आता 1450 पायऱ्या असल्यामुळे आणि चढणं तेवढं शक्य नसल्यामुळं आम्ही रोपवेनं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मंगळवारी गर्दी असते आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे रविवारी सुद्धा गर्दी असते। या ठिकाणून एंट्री आहे, आतमध्ये गेल्याच्या नंतर काउंटर आहे, त्या काउंटरवरून आपल्याला तिकीट घ्यायचं 250 रुपये जाणं येणं एका व्यक्तीला। चला आता जाऊ आपण या रोपवेनं मंदिरामध्ये दर्शनासाठी। चला, रोपवेनं जाण्यासाठी स्वतंत्र गेट आहे आणि त्या गेटनं आत गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी भक्तांसाठी रांगा लावण्यासाठी जागा दिसते आणि या ठिकाणी आपल्याला रोपवेचं तिकीट खरेदी करता येतं। बाजूलाच असलेली ही गणेशाची अतिशय सुंदर आणि भव्य अशी मूर्ती। रेल्वेच्या डब्यासारख्या मोठ्या लिफ्ट आहेत। हा डबा आता आलेला आहे आणि याच्यामध्ये एका बाजूनं आपल्याला आत बसता येतं आणि दुसऱ्या बाजूनं आलेले भक्त जे आहेत खाली उतरतात, अशी आहे लिफ्ट। आता चाललो या लिफ्टनं जीवदानी माता मंदिराजवळ। सकाळी आता 6:30 वाजलेले, लवकर उठून आलो तरी पण गर्दी आहे आणि वर जाण्यासाठी या ठिकाणी हे रोपवेची व्यवस्था आहे। सप्तशृंगीला जशी व्यवस्था आहे म्हणजे ही ट्रेनच आहे, हे रोपवे नाही आहे, रोडवे आहे। चालले का? नाश्ता वगैरे करून आले असेल ना? काय महत्वाचं ते म्हणून फार उंच आहे, पैदल जाणं फार अवघड आहे, त्याच्यामुळे आम्ही या मार्गाचा पर्याय निवडला। बघा ती बोगी खाली चाललेली आहे, आमची बोगी वर चालली। असे डबे एका साईडनं खाली जातात, एका साईडनं वर येतात। आपल्याला बसता येतं। त्याच्यानंतर या पायऱ्या आहेत। हा मंदिराच्या बाजूला असलेला मंदिराचा सभामंडप आहे। या बाजूला 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग आहे, म्हणजे उंचावर त्या ठिकाणी पायऱ्यानं आपल्याला चढून जाता येतं। असं हे सुंदर असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये आज दर्शनाचा योग आला। आज रविवार आहे, रविवारी तर विशेषतः या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात। असं हे आहे जीवदानी माता मंदिर आणि उंचावरून आपल्याला मंदिराचं शिखर, मंदिरावरचा ध्वज आणि विरार शहराचं संपूर्ण जे दृश्य आहे ते आपल्याला बघता येतं। म्हणून आता दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही चालू या 5 पायरीकडे।
आता आहो आम्ही विरार या ठिकाणी. मागं आपल्याला विरार शहराचं विहंगम असं दृश्य दिसते आणि विरार शहरामध्ये विराजमान असलेली जीवदानी देवी मंदिर, या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आज आलो. हे मागे जो दिसतो तो आहे मंदिराचं शिखर आणि शिखरावर फडकणारा अतिशय सुंदर असा ध्वज. आता जीवदानी माता मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरात कॅमेरा बघण्यास बंदी असल्यामुळं आतला आपल्याला दाखवता येत नाही, पण बाहेरून मंदिराचं शिखर आणि संपूर्ण विरार शहराचं विहंगम दृश्य या उंचावरून टेकडून दिसते. या ठिकाणी येण्यासाठी फनिक्युलर म्हणजे रेल्वेच्या बोगीसारखं जसं सप्तशृंगीला व्यवस्था आहे तशी या ठिकाणी आहे. त्या बोगीमध्ये बसून आम्ही वर आलो. नंतर पुन्हा मंदिरापर्यंत येण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. त्यानंतर पैदल येण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यानं सुद्धा आपण येऊ शकतो, परंतु चढायला ज्यांना अडचणीचं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी फनिक्युलरची म्हणजे लिफ्टची व्यवस्था आहे. वर येण्यासाठी आणि वापस परत जाण्यासाठी असं 250 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. आपल्याला जर चालण्याची अडचण असेल, चढण्याची अडचण असेल तर आपण त्या फनिक्युलरनं किंवा जे लिफ्ट असते त्यांना आपण वर येऊ शकतो. या जीवदानी देवीच्या मंदिराला जीवदानी नाव का पडलं याचं एक कारण आहे. कारण या भागामध्ये संपूर्ण डोंगरी भाग आहे, उंच उंच टेकडे आहेत आणि या परिसरात जीवनावश्यक ज्या औषधी वस्तू आहेत त्या मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळात मिळत होत्या. आणि जीवदानी म्हणजे जीवन देणारी देवी, आणि या भागात मिळणारी जे आवश्यक औषधी आहे ती मिळत असल्यामुळं जीवन देणारी देवी म्हणून या देवीला जीवदानी असं नाव पडलेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आपण जर मुंबईला आलात, विरारला आलात तर या जीवदानी देवी मंदिरामध्ये नक्की दर्शनाला या. जीवदानी देवी मंदिराचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे भारत परिक्रमा, या भारत परिक्रमा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जीवदानी माता की. सकाळी सकाळी सुंदर योग आला जीवदानी माता मंदिरामध्ये दर्शनाला येण्याचा आणि प्रसन्न वाटलं. या ठिकाणी आल्यामुळं अगदी मन प्रसन्न झालं. मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही उंचावर मुद्दाम या ठिकाणी आलो, कारण या ठिकाणून पूर्ण परिसर दिसतो. हे बघा मागं दिसते आपल्याला, ते आहे जीवदानी माता मंदिराचा शिखर, शिखरावरचा ध्वज. वरून जीवदानी माता मंदिराचं शिखर सुद्धा बघितलं. जीवदानी मातेच्या मंदिराच्या दिशेनं पुन्हा खाली चाललो. तिथून पुन्हा आपल्याला जायला खाली रोपवेची सुविधा आहे. या मंदिराला एकूण 1450 पायऱ्या आहेत. रोपवे आल्याच्या नंतर या ठिकाणी येतात आणि नंतर या हॉलमधून आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी जाता येतं. आलो आता, दर्शन झालेलं आहे. वर 5 पायरीकडे जाऊन आलो, गणेश मंदिराकडे जाऊन आलो. दर्शन वगैरे करून आता पायऱ्यांना आता चाललो. मंदिराच्या समोर जे असलेलं फनिक्युलर आहे रोपवे, त्या रोपवेकडे आता चाललो. रोपवेनं खाली जाणार. झालं का मंदिरात दर्शन? सगळं चांगलं आहे, बाकी काय हो, मंदिर दर्शन चांगलं झालं, बरं झालं. आता दर्शन करून उतरालो खाली. करताना बघा विरार शहर आणि हा रोपवे. आलो जीवदानी माता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि हा जो आहे या रोपवेने आता खाली जाण्या येण्याची व्यवस्था आहे. छान दर्शन झालं. सकाळी सकाळी जातो 7 वाजता. माता की असं जरा वेगळ्यासारखं दर्शन आहे. आज बरेच भक्त रविवार असल्यामुळे या ठिकाणी दर्शनाला आले. सुद्धा भक्त आमच्यासोबत होते आणि या रोपवेनं आता आम्ही दर्शन करून खाली येत आहोत. सकाळी सकाळी दर्शन झाल्यामुळे छान झालं, शांततेत झालं आणि गर्दी कमी असताना झालं. धन्यवाद.